तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी विशाल माहिती करून यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आता आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी कशा प्रकारे करायची आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. सर्वप्रथम तुम्हाला इथे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस इथं पाहायला मिळेल. तर इथं तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. तर आता आपण इथं आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. यानंतर खाली तुम्हाला मी सहमत आहे यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन असाच इंटरफेस ओपन होईल. पण इथं तुम्ही पाहू शकताय वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे जे आपण पात्र लाभार्थी असतील त्यांनी. तर इथं आता आपण टाकून घेतोय. इथं आपण आता आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा टाकून घेतलाय आणि परत एकदा मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि OTP पाठवा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्ही पाहू शकता तुमचा इथं पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव दिसेल. यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. इथं यानंतर तुम्हाला हे खालचे दोन ऑप्शन आहेत हे पूर्णपणे वाचायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला इथं होय किंवा नाही हा ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि इथं तुम्हाला टिक मार्क करायचे आणि तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी आहे ती पूर्ण करू शकताय.